कल्पना करा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एका स्त्री समोर बाळ बनले. ही प्रसिद्ध लोककथा दत्तात्रेयांच्या जन्माची आहे. अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया दोघेही महान तपस्वी. अनुसयेचे पतिव्रत्य इतके प्रचंड की त्रिलोकात त्याची चर्चा. एकदा नारद मुनींनी त्रिलोकी फिरत असताना देवलोकांमध्ये अनुसयेच्या पतिव्रत्याची खूप स्तुती केली. ती स्तुती ऐकून देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना मत्सर वाटू लागला. आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ? त्यांनी आपल्या पतींना भाग पाडलं की जाऊन अनुसयेची परीक्षा घ्या. ब्रह्मा, विष्णू आणि शिव साधू वेशात अत्री आश्रमात आले. साधूंनी अनुसयेला म्हटलं, आम्हाला भूक लागली आहे, पण एक अट, तुम्ही निर्वस्त्र होऊन आम्हाला अन्नदान करा. यांची अपेक्षा मान्य करावी तर आपल्या पातिव्रत्य धर्माला बाधक होईल, आणि जर ती अमान्य करावी तर भुकेले अतिथी घरातून निघून जातील. करावे तरी काय? तेव्हा तिने कमंडलूतील गंगोदक घेतले आणि त्या तिन्ही अतिथींवर सिंचन केले, आणि अद्भुत, त्या क्षणी त्रिमूर्ती लहान बाळ झाले. अनुसयेने त्यांना आईप्रमाणे कुशीत घेतलं, स्तनपान करवलं आणि पाण्यात झोपवलं. बराच काळ तीनही देव परत न आल्यामुळे तीनही देवी चिंतित झाल्या. झालेला सर्व प्रकार समजताच त्रिदेवी घाबरून धावत आल्या. अनुसयेने दयाळूपणाने सर्वांना मूळ रूप दिलं आणि त्यावर प्रसन्न होऊन त्रिमूर्तींनी वरदान दिलं, अनुसया, आम्ही तिघेही पुत्र म्हणून तुला प्राप्त होऊ. आणि अशा प्रकारे जन्म झाला त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त भगवान यांचा. श्री गुरुदेव दत्त.